नमस्कार. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदक्कार गरजती काय महिमा वर्णोतीचा हो. नवरात्रीची 6वी माळ. अश्विन मासाचे शुभ्र चांदणे, शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी, अंबेचा जागर आणि मनात भरून राहिलेली पवित्रता आणि जिकडे पाहावे तिकडे पसरलेला चैतन्याचा लाल रंग. खरोखर या सृष्टीला बांधणारी, घडवणारी, प्रतिपाल करणारी देवी कात्यायनी माता हिचे स्मरण होते तेव्हा भक्त नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. अशीच बहुगुणी प्रतिभा असणारी आमची रजकन्या सौ निलिमा आहेर कासार आमच्या आत्ताच्या विद्यार्थिनींना जेव्हा वेब डिझायनिंग शिकवते तेव्हा हजारो मैल दूर असलेल्या या आमच्या कन्येची पाळंमुळं आजही रजचीच आहेत याची साक्ष पटते. आमच्या या कन्येने अमेरिकेहून आमच्या विद्यार्थिनींना प्रशिक्षण तर दिलेच, शिवाय अमेरिकेतही तिच्या अनेक ॲक्टिव्हिटीज चालू असतात. अशा या हरहुन्नरी, उत्साही आणि मिळालेला प्रत्येक क्षण सोन्याच्या करणाऱ्या या विद्यार्थिनीची मुलाखत घेत आहे आमचीच हुशार, लाघवी आणि सुस्वभावी रजकन्या मधुली गोरे. नमस्कार, मी मधुली विवेक गोरे. सध्या KPIT टेक्नॉलॉजीज या पुण्याच्या कंपनीत ॲज अ कनेक्टिव्हिटी इंजिनियर म्हणून काम करते. तसंच मी माझी मास्टर्स डिग्री सुद्धा करते आहे इन ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटी UK इथून. सगळ्यात आधी सगळ्यांना नवरात्री उत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. आपल्या शाळेच्या श्रीमती रजत चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहे. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे तिचं आकाश. नवरात्री उत्सव हा ह्या पृथ्वी तलावरील स्त्री रूपात असलेल्या देवीचा सन्मान करायचा उत्सव असतो आणि तिचं आकाश हा त्याच सारखा आहे. आपल्या या रजकन्या विविध क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरं गाठत आहेत. आपण ह्या तिचं आकाश ह्या उपक्रमाअंतर्गत अशाच आपल्या रजकन्यांना, आपल्या तायांना भेटत आहोत. आजचं हे आपलं 6वं पुष्प. आज आपण जिच्याशी गप्पा मारणार ती ताई सुद्धा इंजिनिअरिंग क्षेत्रातलीच आहे, पण तिने यशाचं एक वेगळं शिखर गाठलं आहे. तिचं नाव आहे निलिमा कासार आहेर. 1984 ते 1989 या कालखंडात ती शाळेमध्ये विद्यार्थिनी म्हणून होती. सध्या ती ॲज अ सिस्टीम आर्किटेक्ट म्हणून ॲडवायझर 360 ह्या USA च्या कंपनीत काम करते. म्हणजे आज ती थेट USA मधून आपल्याशी संपर्क साधत आहे. एवढंच नाही तर इंडियामध्ये तिची कास्नेट टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी सुद्धा आहे. ह्यातून ताई आपल्यासारख्या इंजिनियर्सना योग्य दिशा दाखवण्याचं काम करते, त्यांना करिअर गायडन्स करते आणि कोणते सर्टिफिकेशन्स पाहिजे ह्याचं मार्गदर्शन करते आणि त्याचं प्रिपरेशन करायला सुद्धा मदत करते. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये मराठी मंडळ आणि शिशु भारती यासारख्या अनेक उपक्रमांमध्ये ती व्हॉलंटिअरली काम करते. तसं बघायला गेलं तर ताई वयाने, कर्तृत्वाने माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, पण आमचा रजचा हा जो परिवार आहे त्या नात्याने मी हक्काने तिला अगं ताई अशीच हाक मारते. आता मी तिच्याबद्दल अजून काही सांगण्यापेक्षा आपण तिच्याशी गप्पांना थेट सुरुवात करूयात आणि तिच्याकडून तिच्याबद्दल जाणून घेऊयात. हाय ताई. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या शाळेचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि आपल्या शाळेला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे शाळेतल्या सगळ्यांना माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ताई, आता तुझी ओळख करून देताना मी सांगितलं की तू ॲज अ सिस्टीम आर्किटेक्ट म्हणून काम करते. आता आर्किटेक्ट हा शब्द आमच्या डोक्यात फक्त बिल्डिंग ह्या दृष्टीनेच येतो, तर सॉफ्टवेअर क्षेत्रातलं हे सिस्टीम आर्किटेक्ट म्हणजे नक्की काय हे आम्ही सगळेजण जाणून घ्यायला खूप उत्सुक आहोत. सो अमेरिकेत ॲडवायझर 360 या कंपनीमध्ये बेसिकली एंटरप्राइज आर्किटेक्ट / सिस्टीम आर्किटेक्ट म्हणून मी काम करते. सो एंटरप्राइज आर्किटेक्चर हा बऱ्यापैकी सिनियर लेवल रोल असतो टेक्निकल साईडला, जिथे आम्हाला आमच्या कंपनीचं सॉफ्टवेअर किंवा प्रॉडक्ट असतं त्याचं आर्किटेक्चर आणि डिझाईन करण्याचा आमचा रोल असतो. आणि हे आर्किटेक्चर किंवा डिझाईन करताना आम्हाला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे स्केलेबिलिटी, समजा जगातल्या सगळ्या लाखो करोडो लोकांनी आमचं सॉफ्टवेअर वापरलं तर ते स्केलेबल असेल का, त्याचा परफॉर्मन्स कसा असेल, अशा बऱ्याच गोष्टींचा आम्हाला ॲज अ आमचा एंटरप्राइज आर्किटेक्ट रोल आम्हाला त्याचा विचार करायला लागतो. आणि नॉट ओनली द आर्किटेक्चर अँड डिझाईन,
आम्हाला ती सिस्टीम कशी इम्प्लिमेंट करायची आहे ते पण आम्हाला एंड टू एंड करायला लागतं. त्यामुळे कुठल्याही कंपनीमध्ये हा रोल एंटरप्राइज आर्किटेक्ट हा रोल बराच क्रिटिकल असतो आणि काय चुकलं ती जबाबदारी सुद्धा आमचीच असते. बरोबर. म्हणजे बरोबर झालं तर कौतुक तर होईलच, पण जर काही चुकलं तर रिस्पॉन्सिबल तुम्हीच. एक्झॅक्टली. खरंच, खरंच. खूप जिकिरीचं काम आहे. पण ह्याचबरोबर तुझी इंडियातली जी कंपनी आहे, त्याच्याबद्दल थोडं सांग ना. मला असं वाटतं, की ज्या आपल्या माजी रजकन्या आहेत, ज्यांचं आता इंजिनिअरिंग झालंय, त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरेल. सो माझी फार इच्छा होती की भारतामध्ये माझी स्वतःची कंपनी असावी और वेर आय कुड गाईड पीपल, राईट. सो 2014 मध्ये आम्ही कॅझनेट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही स्टार्टअप कंपनी सुरू केली. वी आर स्टील इन स्टार्टअप मोड बाय द वे, बट आमचा मेन फोकस आहे की हाऊ वी कॅन गाईड इंजिनिअरिंग स्टुडंट्स, राईट, फॉर देअर करिअर थ्रू अवर सर्टिफिकेशन प्रोग्राम. आणि आमचं एक ऑनलाईन पोर्टल पण आहे, onlineintership.in, आणि ते अगदी फ्री पोर्टल आहे जिथे इंजिनिअरिंग स्टुडंट्स ते रजिस्टर करतात आणि दे कॅन प्रॅक्टिस फॉर दॅट सर्टिफिकेशन एक्झाम. And once they feel like, oh, they are comfortable with the certification exam, they can appear for the certification exam. त्यामुळे ती सर्टिफिकेशन जे आहे that shows the expertise आणि त्यांचं करिअर डेफिनेटली बूस्ट करतं. सो that's about Casnet Technologies Private Limited. तू अगदी बरोबर बोललीस ताई. सर्टिफिकेशन खरंच खूप महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं, की तुझं हे पोर्टल नक्कीच युजफुल ठरेल. फक्त रजकन्यांनाच नाही, तर जे श्रोते ऐकत आहेत त्यांना नक्कीच ही माहिती जी आपण आता दिली ती खूप महत्वाची ठरेल. ताई आता तू ॲज अ सिस्टम आर्किटेक्ट म्हणून आहे ॲडवायझर 360 मध्ये. तसंच तुझी एक सॉफ्टवेअर कंपनी सुद्धा तू ओन करते. तर ह्या सॉफ्टवेअर क्षेत्रात यायचं हे तुझं आधीपासूनच ठरलेलं होतं का? खरं तर कम्प्युटर सायन्स मध्येच करिअर करायचं असं अजिबात ठरलेलं नव्हतं. बट यू वॉन्ट बिलीव्ह, मी 25 वर्षापूर्वी बीई इन कम्प्युटर सायन्स केलंय आणि त्यावेळी कम्प्युटर सायन्स ब्रांच ही अजिबात पॉप्युलर नव्हती. इनफॅक्ट बरेच लोकांना कम्प्युटर सायन्स बद्दल माहिती सुद्धा नव्हती. पण नॅचरली मी माझी डिग्री त्यातच क्षेत्रात असल्यामुळे मी त्यातच करिअर परस्यू केलं. पण आता असं वाटतं की इट इज व्हेरी नॅचरल प्रोग्रेशन फॉर मी, कारण की मला लहानपणापासूनच गणिताची फार आवड होती. गणित, मॅथ इज माय फेवरेट सब्जेक्ट आणि कम्प्युटर सायन्स इज ऑल अबाउट मॅथ. त्यामुळे मी माझं फील्ड अगदी एन्जॉय करते. आय लव्ह इट. मस्त. म्हणजे डिसिजन तुझा बरोबर झाला जसं तू म्हणाली. अ, पण ताई तुमच्या वेळी माझ्या मते सेमी इंग्लिश नव्हतं आणि ग्लोबलायझेशन पण तेव्हा एवढं झालेलं नव्हतं. आता तर म्हणजे आम्ही जर सेमी इंग्लिश झाले तरी सुद्धा पुढे जाताना आम्हाला भीती असते. तर मग तू ह्या इंटरनॅशनल लेव्हलवर काम करताना, USA मध्ये एक सीनियर पोझिशन होल्ड करताना काही अडचणींचा तुला सामना करावा लागला का? सो खरं सांगायचं तर मराठी मीडियमच्या शाळांमधनं आल्यामुळे मला इंग्लिश कम्युनिकेशन वॉज डेफिनेटली अ बिग चॅलेंज फॉर मी. मला अजूनही आठवतं की मी TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये माझा जॉब होता आणि माझ्या मॅनेजरने मला विचारलं, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तर मी अगदी असं पाठांतर करून गेले होते. माय नेम इज निलिमा कासार, आय ग्रॅज्युएटेड फ्रॉम दिस कॉलेज, ब्ला ब्ला. पण अमेरिकेत आल्यानंतर मला अगदी प्रकर्षाने जाणवायला लागलं की इंग्लिश इज मस्ट 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 फॉर मी. आणि मी जर इंग्लिशची प्रॅक्टिस नाही केली तर माझं करिअर कदाचित तेवढं बूस्ट होणार नाही. त्यामुळे मी प्रकर्षाने माझ्या इंग्लिश स्पीकिंग स्किलवर त्याच्यावर मी प्रॅक्टिस करायला लागले. म्हणजे मला अजूनही आठवतं, जेव्हा माझं काही प्रेझेंटेशन असेल तर मी आरशासमोर माझं इंग्लिश बोलायचे आणि व्हॉट काइंड ऑफ एक्सप्रेशन आय शुड बी ऍडिंग. तर मी त्याचा बराच प्रॅक्टिस करायची त्याची. पण मला एक सांगायचं आहे की द बिगेस्ट चॅलेंज आय स्टील फेस इज वुमन इन टेक्नॉलॉजी. दॅट्स अ बिगेस्ट चॅलेंज आय एम स्टील फेसिंग. मी ऑलवेज कोर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग साईडलाच राहिले आणि त्या साईडला काय होतं की मेल वर्सेस फिमेल हा रेशो अगदी 10:1 असतो. 10 मेल वर्सेस 1 फिमेल. आणि आता जेव्हा एंटरप्राइज आर्किटेक्टच्या साईडला गेले तर दॅट्स
कोणी जास्त मुली जात सुद्धा नाही. हो. पण द चॅलेंज आय फेस इज लाईक suppose I want to have some design thought or proposals, right? Anything. So as a female, those proposals are never accepted. Whereas sometimes my male counterpart, जेव्हा माझं लक्षात येते, जेव्हा my male counterpart, my male colleague gives the same solution, right? Same proposal, that's widely accepted and appreciated. त्यामुळे हा वुमन इन टेक्नॉलॉजी हा बिगेस्ट चॅलेंज अजूनही आहे आणि हे चॅलेंजेस मी अजूनही फेस करते. बरोबर. तसे तू चॅलेंजेस मेन्शन केले, तसे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या आता आम्ही सेम फेज मध्ये आहे, आम्ही फेस करतोच आहोत आणि मे बी ह्या आपल्या मैत्रिणी सुद्धा पुढे जाऊन त्यांना फेस करावंच लागेल. तर तू ह्या अडचणींचा सामना कसा केलास? ते मे बी आम्हाला एक गायडन्स म्हणून उपयोगात राहील. सो माझ्या आयुष्यात मी 3 पी अगदी लक्षात ठेवते आणि ते पी आहेत पॅशन, परसिस्टन्स आणि परसिव्हरन्स. तुम्हाला असं एखाद्या कुठल्या तरी गोष्टीचं खरंच पॅशन असलं पाहिजे, ती एक जिद्द असायला पाहिजे की नाही मला हे काहीतरी करायचं म्हणजे करायचंच. आणि एकदा ते पॅशन असलं ना तर यू शुड बी व्हेरी परसिस्टंट अबाउट इट. म्हणजे परसिस्टंट म्हणजे मी हेच करणार. जसं एक आपण उदाहरण अर्जुनाचं आहे. अर्जुनाला त्या पक्षाचा फक्त डोळा दिसत होता, राईट? तसं आपल्याला सुद्धा आपलं एक पॅशनच दिसलं पाहिजे आणि वी शुड बी आपल्याला असे मल्टिपल पॅशन कधी नसावे. जेव्हा तुम्हाला खरंच मल्टिपल पॅशन म्हणतो ना आपण, दे आर नॉट ट्रुली पॅशन. त्यामुळे वी शुड बी व्हेरी परसिस्टंट. त्यामुळे मी माझं करिअर असं फार खूप स्विच नाही केलं. आय वॉज व्हेरी परसिस्टंट दॅट I really wanted to go in core software engineering, really like where difficult it is there. त्यामुळे मी तेच माझं करिअर परस्यू केलं. आय वॉज व्हेरी persistent about it. आणि the third really comes is a perseverance. Perseverance म्हणजे हे तुमचे पॅशन कम्प्लीट करताना तुम्हाला बरेच चॅलेंजेस येतात किंवा ऑब्स्टेकल्स असतात ऑन द वे. ते रिझॉल्व्ह करण्याची तुमची ॲबिलिटी असली पाहिजे, ते रिझॉल्व्ह करण्याची तुमची पात्रता असली पाहिजे. असं नाहीये की माझ्या करिअरमध्ये मला अजिबात चॅलेंजेस येत नाही. इनफॅक्ट मला भरपूर चॅलेंजेस येतात. अमेरिकेत सुद्धा लाईक बरेच इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग करिअर पाथ. बट आय ऑलवेज ट्राय माय बेस्ट की हाऊ आय कॅन ट्राय टू रिझॉल्व्ह माय ऑब्स्टेकल्स ऑन द वे. आय ऑलवेज थिंक अबाउट परसिव्हरन्स. त्यामुळे आय रिअली थिंक की पॅशन, परसिस्टन्स आणि परसिव्हरन्स ह्या 3 गोष्टी आयुष्यामध्ये फार फार महत्वाच्या आहेत. अगदी महत्वाच्या आहेत माधुरी. खरंच हा खूप मोलाचा सल्ला दिलास ताई तू. तर तू सांगितलेले हे 3 पी जे आहेत ते आम्ही आमच्या आयुष्यात नक्कीच इम्प्लिमेंट करू आणि सगळेच जे श्रोता आहेत ते पण इम्प्लिमेंट करतील. आता बोलता बोलता ताई तू जे बोललीस वुमन इन टेक्नॉलॉजी त्याबद्दल थोडं अजून सांगशील का? कारण मी आता ज्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये आहे ही एक मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे. तर जसं तू म्हटलीस की बोलताना असं वाटतं अरे आपण चुकीचं तर नाही बोलत ना, किंवा अरे मी सांगतेय ते म्हणजे काय लोक काय म्हणतील याबद्दल, किंवा मी सांगितल्यावर लोक त्याचा विचार करतीलच याची मला गॅरंटी नसते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की अरे हे तर माझ्या डोक्यात आलेलं. मग तसं तू म्हटली तसाच इश्यू बऱ्याच जणी फेस करतायत आणि मुलींच्या दृष्टीने वुमन एम्पॉवरमेंट किंवा वुमन इन टेक्नॉलॉजी या एकंदरीतच बाबतीत तू आम्हाला काय सल्ला देशील? सो जनरली असं जर बघितलं ना तर मुलींमध्ये फिअर फॅक्टर हा जास्त असतो ऍज कम्पेअर्ड टू बॉईज. म्हणजे अगदी छोटंसंच उदाहरण घ्या ना की आपल्याला वर्गामध्ये मॅडम शिकवत आहे आणि आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, राईट? आपली फार इच्छा असते पण नेहमी ती अशी भीती असते, ओ मी तो प्रश्न विचारू का, माझा तो प्रश्न चुकला तर, किंवा बाकीचे लोक काय म्हणतील. तर तो फिअर फॅक्टर मुलींमध्ये ऍज कम्पेअर्ड टू बॉईज फार जास्त असतो. आणि मला असं वाटतं की मुलींनी ऍज अ गर्ल, राईट, ऍज अ फिमेल तो फिअर फॅक्टर जो आहे तो रिड्यूस करायला पाहिजे, तो खरंच कमी करायला पाहिजे. यू शुड बी लाईक फिअरलेस, काही अशी भीती नसावी. आणि सेकंड थिंग आय वॉन्टेड टू मेन्शन इज लाईक ॲबिलिटी टू टेक मोर रिस्क. आपल्याला मुलींना जनरली असं रिस्क घ्यायची अशी भीती वाटते. त्यामुळे मुलींनी असं रिस्क घ्यायची तयारी ठेवावी आणि फेल्युअरची भीती नसावी.
फेल्युअर झालं तर काय डझंट मॅटर, राईट? इट इज जस्ट अ फेल्युअर. त्यामुळे आपण जर असं रिड्युसिंग फिअर आणि ॲबिलिटी टू टेक रिस्क या दोन गोष्टींचा अगदी शाळेत असल्यापासूनच, म्हणजे आपण असं म्हणतो ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, या दोन गोष्टींचा आपण अगदी शाळेत असल्यापासूनच आपण असं इम्प्रुव्हमेंट केली तर आय रिअली थिंक चान्सेस ऑफ बिंग सक्सेसफुल आर मोर. त्यामुळे मला माझ्या मैत्रिणीनं हे सांगायला आवडेल की अगदी लहानपणापासून शाळेत असल्यापासून हॅव दॅट फिअरलेस अप्रोच अँड ट्राय टेकिंग मोर रिस्क ऍक्च्युअली. ऍब्सोल्युटली. बरोबर. म्हणजे जसं की शाळेतच आपली नीव मजबूत होते, तसं की शाळा हे खरंच एक आहे की जिथे आपण जसं आहे तसं वागू शकतो. आणि तू म्हटलीस तसं की आपण शाळेतच जर ह्या गोष्टींना किंवा इनिशिएशन घ्यायला सुरुवात केली तर पुढे जाऊन आपल्याला ह्या गोष्टी करणं सोपं होईल. नक्कीच माझ्या मैत्रिणी मी सुद्धा माझ्या बहिणीलाही मी नक्की सांगेल की ही गोष्ट तिने नक्कीच लक्षात ठेवावी. आपण हे करिअर बद्दल वगैरे सगळं बोललो ताई. पण मी बघते की तू तुझा जॉब ऍडजस्ट करते आहे, त्याचबरोबर इकडचं इंडियातलं पण तुझी कंपनी सुद्धा तू मॅनेज करतेय. त्याचबरोबर तू एक खूप छान आई आहेस, गृहिणी आहेस, सामाजिक काम सुद्धा करते. तर ह्या सगळ्या गोष्टी तू कशा बॅलन्स करते? कारण बऱ्याचदा म्हणजे काही काही मुली अशा एकदम करिअरिस्ट होतात की त्या मग दुसरीकडे कुठे काहीच बघत नाही. तर तुझं हे जे बॅलन्स्ड राहणं आहे हे खरंच एक इन्स्पिरेशन आहे. पण ते तू कसं मॅनेज करतेस? So I must tell you, life in USA is not at all easy. कारण इथे ना कुठल्या गोष्टीची हेल्प नसते. त्यामुळे आपल्याला स्वतःला सगळं करावं लागतं. त्यामुळे मेनी टाइम्स इट बिकम्स लाईक व्हेरी चॅलेंजिंग, लाईक बॅलन्सिंग बिटवीन माय ओन करिअर, माय कंपनी, माझी फॅमिली, माय किड्स, देअर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी. हे सगळं एकदम चॅलेंजिंग होतं. And that's where I feel like prioritization is very important. Prioritization comes in picture here. त्यामुळे आम्ही बरेच वेळा असं करतो की आता सध्या मुलांचं हायस्कूल आहे आणि ती एक प्रायोरिटी आहे. तर बऱ्याच छोट्या दुसऱ्या गोष्टी असतात त्या बेसिकली लिस्टमध्ये बॉटम प्रायोरिटीला जातात. त्यामुळे आम्ही मग त्या करत नाही. सो प्रायोरिटायझेशन रिअली हेल्प मी. आणि सेकंड थिंग लाईक आय वॉन्टेड टू मेन्शन इज लाईक स्ट्रेचिंग युअर सेल्फ. आमचं असं कधीच होत नाही की आमचा दिवस फक्त 12 तासाचाच आहे. आमचं ऑलमोस्ट लाईक एव्हरी सिंगल डे इज लाईक अबाउट 16-17 आवर्स. त्यामुळे मग आम्हाला बऱ्याच गोष्टी अचीव्ह करता येतात. जर तुमचा दिवस असा लाईक 17 तासाचा वगैरे झाला तर बऱ्याच गोष्टी अचीव्ह करता येतात. सो दॅट्स व्हाय आय रिअली थिंक लाईक व्हेन यू वॉन्ट टू बॅलन्स समथिंग, prioritization is very important and the stretching yourself also is very important here. मस्तच. म्हणजे प्रायोरिटायझेशन आणि स्ट्रेचिंग युअर सेल्फ ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या फक्त मुलींनीच नाही सगळ्यांनीच इम्प्लिमेंट करायला पाहिजे. माझ्या मते जे म्हणतात मला वेळ नाहीये त्यांनी अगदीच मोलाचा सल्ला आहे हा. आता तू म्हटलीस की युएस मध्ये तुम्हाला हेल्प नसते, डोमेस्टिक हेल्प वगैरे. तर काही हे भारतीय नोकरदार स्त्री आणि युएस मधली किंवा परदेशातील नोकरदार स्त्री याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? सो भारतातली स्त्री आणि अमेरिकेतली स्त्री मला असं वाटतं या दोघींमध्ये बराच फरक आहे. अमेरिकेतली स्त्री ही इज लाईक शी इज ऑलवेज व्हेरी कॉन्फिडंट, व्हेरी स्ट्रॉंग आणि त्यांचा नॉलेज बेस पण फार स्ट्रॉंग असतो. म्हणजे त्यांना तुम्ही अगदी कुठल्याही विषयावर बोलायला सांगा ना, म्हणजे त्यांना तुम्ही हेल्थ केअरवर बोलायला सांगा, पॉलिटिक्सवर बोलायला सांगा किंवा एंटरटेनमेंटवर बोलायला सांगा, दे आर ऑलवेज रेडी टू टॉक अबाउट एनी सब्जेक्ट. त्यामुळे मला माझ्या मैत्रिणींना मुलींना हे सांगायला आवडेल की तुम्ही पण लाईक आपण जे म्हणतो ना की जनरल नॉलेज असायला पाहिजे, ते जनरल नॉलेज ऍज अ मुलींनी अगदी त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. And always make sure like you improve upon your general knowledge also. That's very important. But Madhuli, मला तुला सांगायला आवडेल की when it comes to hard work, Indian female only shine. So when it comes to hard work, Indian female are the best. Definitely. So East or West, India is the best. Absolutely. Thank you. मला तुझ्या अजून एका गोष्टीचं कौतुक वाटतं ताई, ते म्हणजे तू वेब डिझायनिंगचा कोर्स घेतलेला आहे आपल्या रजकन्यांसाठी अगदी विनामूल्य. पण
तुझं हे सगळं ऍडजस्ट करून टाइम स्लॉट जो आहे वेगवेगळा, म्हणजे आपलं US टायमिंग, इंडियन टायमिंग ऍडजस्ट करून, नंतर मुलींना अगदी व्यवस्थित समजेल ह्या प्रकारे घेऊन, तर त्याच्यासाठी तुझं खूप कौतुक. पण जेव्हा तू हे घेत होती तेव्हा तुला शाळा, तेव्हाचे तुझे वर्ग, मैत्रिणी, युनिफॉर्म वगैरे सगळंच आठवलं असेल, तर तो तुझा अनुभव कसा होता? Oh my God, it was like a mesmerizing experience for me, like nostalgic. म्हणजे मला तर शिकवताना माझा असा 9वीचा 10वीचा वर्ग, माझ्या सगळ्या मॅडम, सगळ्या टीचर्स, तो फळा, ते स्टेज आणि शाळेचं पटांगण, असं सगळं आठवत होतं, खरं सांगते. आणि हा, आम्ही ना प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग वेब डिझाईन कोर्स घेतला होता, त्यामुळे मी या सगळ्या मुलींना पण असंच एक्झाम्पल द्यायची. Oh, create a student list of 9A class using the HTML and CSS, or create a player schedule using that. So मी त्यांना असं लाईक क्लास मधले रिलेटेड एक्झाम्पल द्यायची, आणि आय यूज टू गो बॅक टू माय स्कूल डेज डेफिनेटली. अँड आय मस्ट से मधुली, याचं खरं श्रेय जातं ते नितीन पाटील सरांना. त्यांनी हा कोर्स कोऑर्डिनेट केला आणि घडवून आणला. त्यामुळे मेनी कुडोज टू नितीन पाटील सर, अमेझिंग. अँड आय वुड लाईक टू डू दॅट कोर्स अगेन फॉर द स्कूल, डेफिनेटली. नक्कीच. आणि या सगळ्या मैत्रिणी पण तुझ्याकडनं शिकून घ्यायला खूप उत्सुक आहे. मी सुद्धा आहे अजूनही. आता तुझी कंपनी एक एस्टॅब्लिश होतीये जी, आणि तू एका सिनियर पोझिशन सुद्धा होल्ड करतेय. पण गोइंग फॉरवर्ड तुझं पुढचं एम काय? मला ऍक्च्युली एक्झिक्युटिव्ह लेवल पोझिशन करायला फार आवडेल. दॅट्स काइंड ऑफ माय ड्रीम. लाईक आपण जे म्हणतो की सी लेवल पोझिशन्स, राईट, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर किंवा चीफ आर्किटेक्ट, यासारख्या पोझिशन्स मला डेफिनेटली परस्यू करायला आवडेल. बट ऍट द सेम टाइम आय एम अवेअर दॅट बिंग अ फिमेल, हा पाथ माझ्यासाठी भरपूर डिफिकल्ट आहे, कारण त्या पोझिशन जनरली मेल डॉमिनंट पोझिशन्स आहेत. But it is my dream. I would like to pursue those C-level position at some point in my career. Definitely. ताई, तू नक्की करशील, आणि आमच्या सगळ्यांच्या ह्याच विशेष आहे. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आपण जेव्हापासून गप्पा मारतोय तेव्हापासून करिअर 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 बद्दलच बोलतो आहे. एक जरा ऑफ बीट प्रश्न, की अदर दॅन करिअर तुझी काय बकेट लिस्ट आहे? माझी बकेट लिस्ट तसं सांगायचं तर बरीच मोठी आहे. मला ऍक्च्युली असं वर्ल्ड बघायला आवडतं. लाईक असे डिफरंट कॉन्टिनेंट मला कव्हर करायचे. लाईक माचू पिच्चू, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, युरोप, मला असं सगळे कॉन्टिनेंट कव्हर करायचे आणि एक छान सगळं वर्ल्ड टूर करायचं आहे. आणि मी आणि माझं मिस्टर, आमची एक अशी छोटीशी इच्छा आहे की छोट्या गावांमध्ये ऍक्च्युली आम्हाला इंटरनॅशनल लेवलची स्कूल काढायची आहे, ज्याचा अप्रोच असेल तो प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अप्रोच असेल. म्हणजे ती जी गावात मुलं राहतात ना, त्या मुलांना असं कधी वाटायला नको की अरे मी मी शहरात राहत नाही, त्यामुळे आय नेव्हर गॉट अन ऑपॉर्च्युनिटी टू स्टडी इन इंग्लिश मीडियम, और आय नेव्हर गॉट अन ऑपॉर्च्युनिटी टू स्टडी इन दिस काइंड ऑफ इंटरनॅशनल काइंड ऑफ स्कूल. आय नेव्हर गॉट एक्सपोजर. त्यामुळे आमची फार इच्छा आहे की अशी छोटी का होईना पण शाळा काढावी. त्यामुळे बघूया ते ड्रीम कधी होतं, पूर्ण होतं ते. पण या 2 गोष्टी बकेट लिस्ट मध्ये अगदी आहेत माझ्या. भारीच, भारीच. म्हणजे बकेट लिस्ट मध्ये मी जनरली बघितलंय लोकांचं की स्वतःसाठीच असतं, पण पहिलीच बकेट लिस्ट मी बघितली की त्याच्यात सुद्धा काहीतरी सोशल वर्क आहे. खूप खूप मस्त ताई, आणि हे खूप इन्स्पिरेशन आहे. आणि नक्कीच आमच्या सगळ्यांच्या विशेष आहे की तुझी ही बकेट लिस्ट सुद्धा पूर्ण हो. थँक्यू. आणखीन एक प्रश्न, की जेव्हा तू अमेरिकेत ह्या सगळ्या व्हॉलंटिअरिंग करत होती मराठी मंडळात किंवा शिशु भारतीमध्ये, तर तिथे तुझा एक्सपिरियन्स कसा होता? सो अमेरिकेत कम्युनिटी सर्व्हिसला डेफिनेटली बराच इम्पॉर्टन्स आहे, आणि मी बऱ्याच ठिकाणी व्हॉलंटिअरिंग करते. तर इथे शिशु भारती नावाची मराठी इंडियन, आय शुड से इंडियन कल्चर आणि लँग्वेजची शाळा भरते. ती प्रत्येक रविवारी असते, आणि इट्स ऑल व्हॉलंटिअर बेस्ड ऑर्गनायझेशन. आणि मी तिथे 2री आणि 3रीच्या मुलांना मराठी शिकवते. बेसिकली अल्फाबेट किंवा वर्ड वगैरेच असतात छोटे छोटे, पण फार मजा येते या ABCD आपण म्हणतो ना, अमेरिकन बॉर्न कन्फ्युज देसी मुलांना.
त्या मुलांना शिकवताना फार मजा येते. किंवा त्यांच्याकडनं ना असं एखादं छोटंसं गाणं बसून घ्यायचं असेल तर इट्स सो फनी टू सी त्यांचे प्रोनाउन्सिएशन कसे असतात. पण मला इज लाईक आय ऑलवेज फील व्हेरी अकम्प्लिश्ड मी जेव्हा त्या मुलांना शिकवते किंवा व्हॉलंटिअरिंग करते. इट्स वन ऑफ द बेस्ट पार्ट आय एन्जॉय इन माय लाईफ डेफिनेटली. भारीच. ताई तुझ्याशी किती अजून गप्पा मारू आणि अजून काय काय घेऊ असं झालंय. तुझ्याशी म्हणजे जेवढ्या गप्पा झाल्या त्यातून सगळ्यांनाच खूप शिकण्यासारखं आहे. पर्सनली मी स्वतः आता खूप साऱ्या गोष्टी घेतल्या त्यातून. पण तरी सुद्धा आजच्या ह्या आपल्या मुलाखतीसाठी एंड करताना तुला काय संदेश द्यावासा वाटतो मुलींना? So I really wanted to talk about giving back approach. मला असं वाटतंय की आपण ज्या शाळेतनं शिकतो त्या शाळेचं आपण फार ऋणी आहोत आणि आपल्याला असं वाटत असेल की ओ या आय डिड इंजिनिअरिंग करिअर, मेडिसिन करिअर, मेडिसिन एज अ हायर एज्युकेशन, त्यामुळे माझा करिअर पास झाला. बट दॅट इज नॉट एक्झॅक्टली ट्रू. त्याचा जो बेस आहे ना तो आपल्या रजबिटको सारख्या शाळांमधून तयार होत असतो. डू यू रिअली थिंक की आपण हायस्कूल न करता डायरेक्ट हायर एज्युकेशन करू शकतो? नो, यू कांट डू दॅट. त्यामुळे मला असं वाटतं की आपण शाळेचा सदैव ऋणी आहोत आणि गिव्हिंग बॅक टू स्कूल ऑर गिव्हिंग बॅक टू अवर कम्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे आपण आपल्या शाळेला अगदी छोटीशीच का होईना कशी पण असेल ती मदत करणं फार आवश्यक आहे. आणि आपण वी शुड ऑलवेज लाईक थिंक हाऊ आय कॅन इम्प्रूव्ह माय स्कूल, राईट? सो आय जस्ट वॉन्टेड टू रिअली टॉक अबाउट गिव्हिंग बॅक. सो गर्ल्स, बी पॅशनेट, बी हार्डवर्किंग. हार्डवर्कला अजिबात पर्याय नाही. एव्हरीबडी हॅज टू डू हार्डवर्क अँड देन आय थिंक सक्सेस इज इन युअर हँड. आणि मला खरंच शाळेचे पण आभार मानायचे. शाळेने मला ही बोलायची संधी दिली. थँक्यू सो मच. थँक्यू ताई. आणि तू जे म्हटलीस की समाजाप्रती, शाळेप्रती आपली जी कृतज्ञता आहे ती आपण व्यक्त केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आताचा शाळेचा हा जो सुवर्ण महोत्सवी वर्ष जे चालू आहे ही आपल्यासाठीच एक सुवर्ण संधी आहे की ह्यानं त्या प्रकारे जे आपण आज आहोत, जी आपला पाया जो भक्कम केलाय ज्या शाळेने, तिच्या प्रती कृतज्ञता ही व्यक्त केलीच पाहिजे. थँक्यू ताई. तू वेळात वेळ काढून आमच्याशी तिकडनं संवाद साधतीये. पण ताईच्या आणि माझ्या वतीने मी एक शेवट करणार आहे आज. आनंदाने गाता गाता, आनंदाने गाता गाता दाटून येतो गळा. अशी आहे शाळा आमची, अशी आहे शाळा. रज चव्हाण गर्ल्स हायस्कूल प्रिय ही आमची शाळा. थँक्यू. नमस्ते.